नमस्कार. गेली 3 दिवस आपण प्रहार डिजिटलवरून डिजिटल दुनियेचा मिडास टच या स्पेशल सेगमेंटमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींची भेट घेतली. त्याच्यामध्ये इन्फ्लुएन्सर होता, एक महिला व्यावसायिक होती, पर्यटक व्यावसायिक होते आणि या सगळ्यांना या डिजिटल तंत्रज्ञानानं खूप मोठा हातभार लावला. त्यांच्या व्यवसायामध्ये वृद्धी मिळाली, त्यांना चांगली ओळख मिळाली. म्हणजे छोट्या छोट्या गावातली ही लोक असून सुद्धा आज त्यांना महाराष्ट्रामध्ये आणि अगदी जगाबाहेर सुद्धा लोक ओळखतात. हे या डिजिटल तंत्रज्ञानाची ही जादू आहे, हा त्याचा मिडास टच आहे. पण असं असलं तरी जशी आपण मिडासची गोष्ट ऐकली की अति तिथे माती होते आणि म्हणूनच त्याचे धोके सुद्धा आपल्याला माहिती असले पाहिजेत. ही जरी डिजिटलची दुनिया असली तरी सुद्धा कुठेतरी त्याचा एक निगेटिव्ह भाग किंवा निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा एक सुरक्षितता असलीच पाहिजे. कोणतीही गोष्ट वापरताना तशीच एक सुरक्षेची भावना सुद्धा प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. यासाठीच आजचा हा आपल्या या सेगमेंट्समधला अंतिम भाग आपण या विषयावरती घेणार आहोत आणि यासाठी आपल्या भेटीला आले आहेत सायबर तज्ञ अक्षय फाटक. नमस्कार अक्षय. नमस्कार. गेली काही दिवस तुम्ही सायबर सुरक्षा या विषयावर रत्नागिरी आणि परिसरामध्ये खूप जनजागृती करताय. बरोबर. आणि मला असं वाटतं की ही खूप गरजेची गोष्ट झालेली आहे. नक्कीच. आणि हाच धागा पकडून या डिजिटल दुनियेचा किती फायदा झाला छोट्या छोट्या गावातल्या लोकांना आणि एक आत्मविश्वास दिला, व्यवसाय मिळाला आणि एक ओळख मिळालेली आहे. असं असलं तरी सुद्धा कुठेतरी चांगलं असतं तिथे वाईट असतं आणि त्या वाईटाबद्दल माहिती असलं पाहिजे प्रत्येकालाच असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आज आम्ही तुमच्या भेटीला आलेलो आहोत आणि मला असं वाटतं की ह्याच्यावरच आपण चर्चा करूया. रील स्टार होतात आणि आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, फेसबुक असल्यामुळे शूट करायचं, त्याचं रील करायचं आणि ते अपलोड करायचं आणि त्याला व्ह्यूज मिळतात, लाईक्स मिळतात. दुसरीकडे आता पैशाचे सुद्धा व्यवहार ह्याच्यावर व्हायला लागलेले आहेत. व्यवसाय लोक ह्याच्यावर करायला लागलेत. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये अगदी धोक्यापासून सुरुवात करूया की किती धोके आहेत ह्या सगळ्यामध्ये करताना? आता काय आहे की सायबरची दुनिया अशी आहे की तुम्हाला दिसतं ते प्रत्यक्षात असेलच असं नाही. त्याच्यामुळे आभासी दुनियेचा बराचसा खेळ आहे. मग तुम्ही व्हॉट्सअप वापरा, इंस्टाग्राम वापरा, स्नॅपचॅट वापरा, फेसबुक वापरा, तुम्ही ऍप्लिकेशन कोणतं वापरताय याने काहीच फरक पडत नाही. तुम्हाला आलेला मेसेज असेल किंवा तुम्हाला आलेली इन्फॉर्मेशन असेल ती खरंच बरोबर आहे का याचं व्हेरिफिकेशन करणं तेवढंच गरजेचं आहे. कारण आपल्याकडे एक मानसिकता आहे की मला आलं, मी दुसऱ्याला पाठवलं, पण ते व्हेरीफाय कोणीच करत नाही. आणि इथून त्याची सुरुवात होते बेसिकली की इन्फॉर्मेशन व्हेरीफाय न करता आपण ती स्प्रेड करतोय किंवा आपण ती शेअर करतोय किंवा खरंच आपण ती शेअर करायची गरज आहे का हेही आपण बघत नाही आहोत. मग ती चांगली आहे, वाईट आहे, ती धोकादायक आहे का नाही याचा काही विचार न करता मला वाटलं मी शेअर केलं, पण त्या शेअर करण्याने समोरच्याला इम्पॅक्ट होतोय हे आपण विसरतो आणि बरेचदा त्या प्रमाणात आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात याचा इम्पॅक्ट बघायला मिळतो. आता यातून धोके होताना कसे होतात की एक तर फायनान्शियल फ्रॉड्स असतील किंवा आता तुम्ही रील स्टार म्हटलं तसं की रील स्टार्सच्या बाबतीत काय होतं की बरेचदा अकाउंट हॅक होणार. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, तर ते अकाउंट हॅक झाल्यानंतर पुढे काय म्हणजे यामध्ये म्हणजे मी काय प्रत्येक रील स्टारला मला जे ओळखतात त्या प्रत्येकाला मी हेच म्हणतो की या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही अशा प्लॅटफॉर्मवर जो उद्या सकाळी बंद होऊ शकतो. देर इज नो कंटिन्युअस प्लॅटफॉर्म की तुम्ही नाही सांगू शकत की उद्या सकाळी माझं पेज चालू असणार आहे. त्याला कोणत्याही टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये ते ब्लॉक होऊ शकतं, त्याला रिस्ट्रिक्शन्स येऊ शकतात, कदाचित ते शटडाऊन पण होऊ शकतात, काहीच माहित नाही. सो अशा आभासी दुनियेमध्ये तुम्ही आहात की जी आभासी दुनिया आत्तापुरती मर्यादित आहे, उद्या सकाळी माहित नाही. सो हा एक धोका रील स्टार्स किंवा व्हिडिओच्या माध्यमातून जे कोणी आहेत त्यांच्या बाबतीत आहे. किंवा व्लॉग्स नावाचा एक प्रकार आता आपल्याकडे प्रचलित आहे, डेली व्लॉग्स. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी केलं काय हे आपल्याला का सांगायचंय आणि मग त्याचे लाईक्स आपण घेतोय किंवा त्याचे व्हिडिओज आपण पोस्ट करतोय. सो आपण आपली लाईफस्टाईल दाखवतोय किंवा आपले फायनान्शियल स्टेटस दाखवतोय की माझ्या घरी काय आहे, मी कोणत्या गाडीत बसतो, मी कोणत्या बँकेत माझं अकाउंट आहे, बँकेत जातो, बँकेच्या बाहेर व्हिडिओ करतोय की मी आता माझ्या बँकेत आलोय, मी आता काही ट्रान्झॅक्शन करणार आहे आणि त्याचे व्लॉग्स करतायत. किंवा मी फिरायला जातोय, मी तिथले व्लॉग्स करतोय. पण आपण जेव्हा 4 जण फिरायला जातोय आणि त्याचा व्लॉग करतोय तेव्हा आपण हे विसरतो की घरी कोणी नाहीये आपण सांगतोय. सो ही जी काही कन्सेप्ट आहे सो याला कुठेतरी रिस्ट्रिक्टेड व्हायला पाहिजे की तो माइंडसेट कळायला पाहिजे की आपण काय शेअर करायचं आणि काय नाही करायचं. म्हणून ते पूर्वीचे लोक सांगायचे ना की सगळं जगाला दाखवायची गरज नाहीये, 4 भिंतींच्या आत काही गोष्टी असायला पाहिजेत. त्यातल्या या गोष्टी आहेत, काही गोष्टी 4 भिंतींच्या आत असलेल्या बऱ्या असतात. सो ते एक आहे. तसंच जे घरनं म्हणजे तुम्ही म्हणणार बघा व्यावसायिक जे आहेत जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरनं व्यवसाय करतात तर त्यांना येणाऱ्या ऑर्डर आणि त्यांची पोहोचणारी ऑर्डर याच्यावर त्यांनी खूप लक्ष ठेवायला पाहिजे
कारण बरेचदा फेक ऑर्डर्स प्लेस होतात आणि मग तुम्ही ऑर्डर मेकिंग केली की मग पुढे काय. आता एक उदाहरणार्थ कपड्यांचा बिझनेस आहे, भांड्यांचा बिझनेस आहे, तर फरक नाही पडणार, कदाचित स्टॉक पडून राहील याच्यापेक्षा काही होणार नाही. पण एखादा वडापाव बनवणार आहे किंवा एखादी केक बनवणारी स्त्री आहे आणि जर तिने केक रेडी केला देन व्हॉट, म्हणजे तिने घातलेली इन्व्हेस्टमेंट फुकट गेली, तिचा वेळ फुकट गेला आणि प्रत्यक्षात तो पदार्थही फुकट गेला. कारण तो एवढा कोण खाणार आहे. समजा 3 किलोची 4 किलोची केकची ऑर्डर असेल तर तो तुम्ही घरी बसून खाऊही शकत नाही. कदाचित अर्धा किलो तुम्ही बेअर कराल की मी खाऊ, पण बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणाल तर ते नुकसानच आहे. आणि यामध्ये सगळ्याच बाबतीत असं आम्ही म्हणत नाही की सायबर क्राईमच्या बाबतीत आम्हाला तरी आलेला अनुभव असा आहे की प्रत्येक गोष्ट त्याच्या फायद्यासाठीच तो करेल असं नाहीये. ही स्कॅमर्स लोक काही वेळेला उगाचही काही करतात, म्हणजे काही नाही, एक असुरी आनंद असतो, म्हणजे समोरच्याला त्रास देणं. सो या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे सगळं चालू आहे आता. म्हणजे जगात तुम्ही बघाल तर प्रत्येक ठिकाणी आता तो डिजिटल अरेस्ट अशी एक नवीन कन्सेप्ट आहे आणि त्यात आता कालची का परवाचीच न्यूज नाही बघा, 58 कोटी रुपये त्यांनी डिजिटल अरेस्ट मध्ये चोरलेत. सो बेसिकली ही एक डिजिटल अरेस्ट नावाची कन्सेप्टच नाही लॉ मध्ये, ही लोकांना माहितीच नाही की डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार नाही ना डिपार्टमेंटकडनं ना लॉ मध्ये कुठेच नाहीये, पण हे लोकांपर्यंत पोहोचत नाही. मग गव्हर्नमेंटने तिच्यासाठी रिंगटोन लावली. आता आम्ही त्या रिंगटोनसाठी ती ऐकतही नाही. आम्ही त्याला कट करून परत लावला की ती रिंगटोन वाजत नाही. हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही 2दा फोन लावायला लागलो. सो आम्ही ते निग्लेक्ट करतो की आम्हाला ते ऐकायचंच नाहीये आणि मग यातलं काही झालं की आम्ही गव्हर्नमेंट काही करत नाही म्हणणार, पण बेसिकली गव्हर्नमेंटनी केलं होतं, आम्हीच ते ऐकलं नाही. सो काही गोष्टी आपल्या आपण करणं पण गरजेचं आहे की हे नाही करायचंय, हे करायचंय, हे बघायचंय, हे वाचायचंय, जे काही असेल. सो थोडंसं त्या बाबतीत विचार केला तर 100% आपण यातनं सुटू शकतो. असं नाहीये की याच्यात प्रत्येक माणूस अडकेल. जो अवेअर आहे, जो व्यवस्थित वाचतोय, वाचून करतोय, बघून करतोय, व्हेरीफाय करतोय, तो यातनं व्यवस्थित बाहेर पडतो. पण असं आपण म्हटलं ना तरी तुम्ही म्हणता की आपण याच्यातनं वाचू शकतो, बरोबर. पण आता हे सगळीच लोक वापरतात, प्रत्येक वयाच्या टप्प्यातली लोक ही माणसं वापरतात. मग बिलो 15 वय असलेली मुलं वापरतात आणि 70च्या वरची पण लोक वापरतात, ज्यांना लहान मुलांना माहित नाहीये आणि मोठ्यांना ते आकलन करून घेण्याचे प्रॉब्लेम्स येतात आणि मग हे धोके जास्त वाढतात. आणि ज्येष्ठ नागरिकांचा खूप मोठा प्रश्न असा आहे की त्यांना कोड येतो आणि ते आलेलं काहीतरी ते प्रेस करायचं, हे त्यांना जे काही सवय किंवा काही इंट्युशन आहे ती सवय आहे ती करून बघू या कन्सेप्ट मध्ये अडकतात. कशा प्रकारचा गुन्हा असतो? बेसिकली काय होतं की तुमचा जो फोन आहे तो प्रत्येक फोन एक अल्गोरिदम सेट करतो. म्हणजे तुमचा फोन जर आपण बघितला आणि त्याचे इंस्टाग्रामचे व्हिडिओज बघितले तर त्याचा एक पॅटर्न ठरलेला आहे की तुम्ही काय बघता, हे अल्गोरिदम त्याचा सेट आहे. त्या अल्गोरिदम मध्येच ते व्हिडिओज तुम्हाला येणार आहेत, त्याच्या बाहेरचे व्हिडिओज तुम्हाला येणार नाही. तसंच माझा फोन बघितला तर माझं अल्गोरिदम सेट आहे, माझी विचारसरणी सेट आहे. कारण आपण सगळेच काही स्क्रोल करून सगळे व्हिडिओ बघतो असं नाही, आपल्याला ज्यात इंटरेस्ट आहे तेवढेच व्हिडिओ आपण बघतो. हेच अल्गोरिदम सेट होतं की तुमचा इंटरेस्ट कसल्या कसल्या सब्जेक्ट मध्ये आहे आणि मग तेवढेच व्हिडिओज तुम्हाला दाखवले जातात. म्हणजे उद्या माझं इंस्टाग्राम पेज बघाल तर माझ्याकडे टेक्नॉलॉजी रिलेटेड, फोन्स रिलेटेड, कम्प्युटर रिलेटेड अशाच गोष्टी जास्त दिसतात कम्पेअर टू बाकीचे डान्स किंवा गाणी ह्या संदर्भात. पण एखादा तुम्हाला हिंदी गाणी जास्त दिसतील, कदाचित तुमच्या क्षेत्रातला जो काही आकाशवाणीच्या रिलेटेड असेल किंवा पत्रकारिता रिलेटेड असेल तसं काहीतरी दिसेल किंवा बातमीच्या रिलेटेड जे काही आहेत पोर्शन ते दिसतात. एखाद्याचा इन्फ्लुएन्सर असेल तर मग त्या इन्फ्लुएन्सरचा माइंडसेट तो डान्सवाला असेल तर त्याच्या पेजवर त्याने डान्स अपलोड केला बऱ्यापैकी, म्हणजे तो डान्सचा चाहता आहे, मग त्याला दिसणारे व्हिडिओ डान्समध्ये दिसतात. सो अल्गोरिदम सेट होता. मग होते चूक कुठे की बरेचदा पालक आपला फोन मुलांना देतात. आता गंमत अशी आहे की प्रत्येक पालकांसमोर हाच प्रश्न आहे की तुम्ही आतापर्यंत बघितलेले सगळे व्हिडिओ तुमच्या मुलाने बघावे असे आहेत का? तर नाही. मग तो फोन तुम्ही द्यायचा नाहीये. दॅट इज द मेन थिंग. त्यात तुम्ही दिला असाल तर त्याला बाकी सगळं रिस्ट्रिक्ट करून युट्यूब किड्स नावाचा ऑप्शन आहे जो 18 वर्षाच्या वरचा कंटेंटच दाखवत नाही. आता बेसिकली तुम्ही कार्टून बघितलं तर कार्टून मध्ये पण अश्लीलता सुरू झाली, त्याला काही डिग्निटी राहिली नाही पूर्वी एवढी, पण ठीक आहे त्यातल्या त्यात कार्टून मध्ये शिफ्ट होईल, कमीत कमी रियालिटी मध्ये येणार नाही. सो युट्यूब किड्स इज द बेटर ऑप्शन. म्हणजे मी कायम म्हणतो की व्हिडिओज दाखवायचे तर युट्यूब किड्स वर दाखवा. त्याच्यापेक्षा मी स्त्रीवर्गांना कायम म्हणतो की तुम्हाला कापूस कोंड्याची गोष्ट माहिती आहे, तुम्हाला ससा कासवाची गोष्ट माहिती आहे, तुम्हाला लाकूड तोड्याची गोष्ट माहिती आहे, मग युट्यूबवर का लावताय? सो माझं म्हणणं उलट आहे की तुम्ही गॅप काय क्रिएट केले आणि आम्ही त्याला आता जनरेशन गॅप म्हणतो सो कॉल्ड. सो दॅट इज नॉट अ जनरेशन गॅप, हा आमचा आळशीपणा आहे. हे कायम म्हणजे माझं तर असंच म्हणणं आहे की तुम्ही बसून बोला, मुलं बोलतात. तुम्ही बोलत नाही आणि मग मुलं बोलत नाही म्हणून मुलांवर राग काढण्यात काहीच अर्थ नाही. सो तो वयोगट असा सांभाळता येऊ शकतो की त्याला तुम्ही सेपरेट फोन द्या. स्टडीसाठी असेल तर त्याला विदाऊट सिम कार्ड वायफाय रिलेटेड फोन द्या, ज्याच्यामध्ये सिम कार्डची गरज नाहीये. त्याला पर्सनल नंबर द्यायची काहीच गरज नाहीये. 10वीतल्या मुलाला पर्सनल नंबर करायचा आहे काय, कशासाठी लागतो? आज तर बसेस पण चालू झाल्या. म्हणजे आम्ही शाळेत होतो तेव्हा तसं होतं की तू उठ घरी नाही तुझा, तू शाळेत जाणे तुझा तू परत ये. आज तशी कन्सेप्टही नाहीये.
तुम्हाला बसेस आहेत, बसमध्ये बसतोय पोरग, घरी जाते म्हणतात तसं चप्पल का घेतलेत, हा माझ्या समोरचा एक मोठा प्रश्न आहे की घरातनं बाहेर पडल्यावर बसमध्ये बसतोय आणि शाळेत जाऊन ग्राउंडच्या आतमध्ये उतरतोय, सो त्याला चप्पलची गरजच नाही, सो तरी त्याला शूज आपण घेऊन देतो. सो ही जी काही कन्सेप्ट आहे, पण त्याच्यामुळे त्याचं समाजाबरोबरचं रिलेशन तुटलंय. त्याला एसटी महामंडळ चालतं कसं हे माहितीच नाहीये कदाचित. ही जी काही गॅप आहेत, या गॅप आम्ही क्रिएट केल्यात आणि त्या टेक्नॉलॉजीला वापरून क्रिएट केल्यात. म्हणजे आज आपल्याकडे ओला उबर नाहीये, पण तुम्ही शहरांमध्ये गेलात, रत्नागिरीमध्ये नाहीये, पण शहरांमध्ये गेलात तो ओला उबर आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. आज आम्ही घरी बसून टॅक्सी मागवतो, जा की खाली 1-2 टॅक्सी थांबवतो, नाही म्हणू दे, ती जे इंटरॅक्शन आहे ते संपलं. सो तो एक टेक्नॉलॉजीचा ड्रॉबॅक आहे आणि तो बेसिकली आपल्या मधल्या पिढीमध्ये आहे. म्हणजे आपण म्हणतो तसं की 15 ते 50 ही जी मधली पिढी आहे यांना सगळं वापरता येत आहे, पण यांना 15च्या खाली शिकवायचं आणि 50च्या वर शिकवायचं नाहीये, हे यांनी ठरवलंय. म्हणजे जर म्हाताऱ्या माणसाने एखादं विचारलं कसं करायचं, तर आम्ही त्याला कसं करायचं ते सांगत नाही, आम्ही ते करून देतो. त्याचा उपयोगच नाहीये, कारण त्याला ते कळलंच नाही की ते कसं करायचंय. सो 50+ तुम्ही जो म्हटलात ना, तो इश्यू इथे क्रिएट होतो. मग ते काय करतात, त्यांना ते कुतूहल वाटत जातं की हे कसं केलं नाही, मी करून बघतो, आणि मग तिथे चुका होतात. मग ती आलेली लिंक कदाचित फेक लिंक असते, जिथे डेटा ट्रान्सफर करायचा असतो अशी लिंक असते. आता आपल्याकडे एम परिवहन किंवा आरटीओ चलन किंवा योजनेचे जे काही स्कॅम होतात ते सगळे व्हॉट्सअपवर एपीके येतात. म्हणजे आपण प्ले स्टोर वरनं जी ऍप्लिकेशन इन्स्टॉल करतो त्याच्याऐवजी व्हॉट्सअपवर येतो. आता बेसिकली व्हॉट्सअपवर काय येतं ऍप्लिकेशन, आणि ते ऍप्लिकेशन हे ओळखायचं कसं हेच त्यांना माहिती नाहीये. सो हा त्यांचा प्रॉब्लेम नाहीये, हे मधल्या पिढीने त्यांच्यापर्यंत पोहोचवणं पण गरजेचं आहे. आणि ही खरं तर आपली प्रत्येकाची जबाबदारी की मला जे माहिती आहे ते समोरच्याला सांगायला काय अडचण आहे, पण आम्ही ते सांगत नाही. वेळ म्हणावं तर तसं नाहीये. म्हणजे मी कायम म्हणतो की वेळ म्हणावं तर प्रत्येकाचा फोन बघा 2.5 तास रील्स बघतोय तो. सो वेळ नाही असं नाहीये, रील्स मधून तू शिकत तर काहीच नाहीयेस, मग रील्स का बघतोयस, मग तो 2.5 तास चांगल्या कामासाठी पण कदाचित वापरता येऊ शकेल. सो असं नाहीये की वेळ नाहीये, वेळ आहे, पण मला हवा तेव्हा वेळ आहे, माझ्या माइंडसेटला वेळ आहे, मला जे करायचं त्यासाठी मला वेळ आहे, पण मला दुसऱ्यासाठी काही करायचं तर मला वेळ नाहीये. सो ह्या वेळेचं गणित असंच चालतं. मला हवंय तर मला वेळ आहे, मला हॉटेलला जायला वेळ आहे, मला बीचवर जायला वेळ आहे, मला फिरायला वेळ आहे. एन्जॉय करण्याबद्दल दुमत नाही, पण खरंच गरजेचं आहे ते आपण कदाचित मागे टाकलंय की काय. कारण जर टेक्नॉलॉजी त्या स्पीडनी वाढत असेल तर अवेअरनेस पण त्याच स्पीडनी वाढायला हवं. आम्ही अवेअरनेस खूप डाऊनवर चालवतो आणि टेक्नॉलॉजी खूप स्पीडनी वाढते. सो ती तफावत जर भरली नाही तर कदाचित प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक वेळ येईल की अरे मी ह्याच्यात अडकलो. आणि आज 90% लोकांची कंडिशन तीच आहे. बारीक सारीक का असेल पण कुठल्या ना कुठल्या तरी फ्रॉड मध्ये काहीतरी गमवून बसले. आता बारीक सारीक म्हणतो मी कायम की 15,000 गेलेत, 20,000 गेलेत, 25,000 गेलेत, सामान्य माणूस करेल रिकवर. काही ठिकाणी खूप मोठ्या अमाऊंट पण बघायला मिळतात, 3 कोटी, 5 कोटी, 15 कोटी, 58 कोटी. हे कधी रिकवर व्हायचे. आणि आज 50, 55, 60च्या माणसाचे जर 1, 3 कोटी, 4 कोटी त्याचं सेव्हिंग जे काही असेल त्याचं जर त्याने गमावलं असेल तर ते परत रिकवर होण्याचं त्याचं वयही शिल्लक राहिलेलं नाहीये. सो ते कसं रिकवर होणार आहे. आणि मग त्याचं बर्डन येतं, मग त्याचं डिप्रेशन येतं, मग त्यांचे आजारपण येतात, काही जण आत्महत्या करतात, बरेच प्रकार आहेत. सो माझ्या दृष्टीने प्रत्येकाने सजग राहणं, आपल्याला जे योग्य माहिती आहे ते समोरच्यापर्यंत पोहोचवणं. सेकंड थिंग, आपल्याकडनं चूक होणार नाही याची काळजी घेणं. म्हणजे बाकी काहीच करायला नको एक्स्ट्रॉर्डिनरी. मला आलेला मेसेज खरंच बरोबर आहे का एवढं मी बघितलं की झालं, मला एक्स्ट्रॉर्डिनरी काहीच करायचं नाहीये. मी तो पुढे पाठवताना तो खरंच गरजेचा आहे का, मी का करतोय. म्हणजे मी कायम म्हणतो आम्ही की कोणी कोणाला ओळखत नाहीये, कोणी काही माहित नाहीये. एखाद्या ग्रुपवर एखादा माणूस गेलेल्याची वार्ता येते आणि त्याच्यावर पुढे श्रद्धांजलीचे मेसेजेस येतात. किती जण ओळखतात त्या पर्सनली माणसाला, कोणीच नाही. मग का करताय. तुम्हाला जर करायचंय तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही एखाद्या समाजाच्या उपयोगाचं काम करा. तर तुम्ही श्रद्धांजली दाखवून द्या, नुसती टाकून काहीच होत नाही. RIPचा उपयोग माझ्या दृष्टीने स्टेटसवर ठेवण्या व्यतिरिक्त काही नाही. सो प्रत्यक्षात समाजात या ती 1.5 मिनिट समाजासाठी द्या, ते 1.5 मिनिट खूप काही फायद्याचं ठरेल. सो मी या मुद्द्यावर जातो कायम की तुम्ही प्रत्यक्षात तुम्हाला जे माहिती आहे ते समोरच्याला सांगा, की समोरच्याला जे माहिती आहे ते तुम्हाला तो सांगणार आहे. आणि हे असंच वाढू शकतं, दुसरा पर्याय नाहीये. म्हणजे आम्ही आता करतो की सोशल मीडियावर आम्ही व्हिडिओज करतो. सो आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. सो आमच्याकडनं तुमच्याकडे आल्यानंतर तुम्ही ते बघून पुढे पाठवलं तर ऑटोमॅटिक पुढच्या कळणारच आहे. आपण तर 4 वाईट गोष्टी पाठवतो, एखादी चांगली पाठवायला काहीच अडचण नाही. सो अशा रीतीने हे आपण सोडवू शकतो, यात प्रॉब्लेम काही नाही. फक्त ह्यात क्युरिओसिटीचा मॅटर आहे सगळा. म्हणजे बिलो 15 पण आणि आफ्टर 15 पण. सो बेसिकली सगळा क्युरिओसिटीचाच खेळ आहे जो काही आहे तो. सो ही क्युरिओसिटी कुठेतरी आपल्याला मॅनेज करावी लागेल की नक्की काय आहे आणि काय नाहीये, मग ते सॉर्टेड. पूर्वी पण हे प्रकार होत होते, म्हणजे फसवणूक होत होती किंवा असे फ्रॉडच्या गोष्टी. पण ना सायबरच्या ह्या दुनियेमध्ये ह्याचा जो काही इम्पॅक्ट आहे किंवा त्याचं जे काही स्वरूप आहे ते एवढं मोठं आहे की त्याची कल्पना पण आपण करू शकत नाही. आणि जसं तुम्ही म्हणताय तसं की नाही पोहोचू शकत ते, जोपर्यंत म्हणजे प्रत्येक माणसाने आता स्वतःला सजग करणं आणि आपल्या बरोबरच्या लहानग्याला आणि घरातल्या मोठ्यांना सजग करणं आणि त्यांना त्याची माहिती देणं हे खूप गरजेचं आहे. सोशल मीडिया वापरताना किंवा आता सोशल मीडिया
चे वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरताना मला असं जाणवतं की एखादी गोष्ट मनात येते ना, समजा आता मला एखादं काय म्हणतात, मला परफ्यूम बद्दल मी विचार करते, मी विचार केल्यानंतर काही क्षणात ते येतं. असं कसं होतं? दॅट इज द अल्गोरिदम. जो मगाशी मुद्दा मी मांडला की ते अल्गोरिदम आहे की तुमची लाईफस्टाईल सेट आहे. म्हणजे काय तर एखादा माणूस सोमवारी कुठे जातो, मंगळवारी कुठे जातो, बुधवारी कुठे जातो, गुरुवारी कुठे जातो, तो किती वाजता कुठे जातो हे तुमच्या मॅपला माहिती आहे ना. तुम्ही इंटरनेट वापरताय, सो इफ युअर इंटरनेट इज ऑन यू आर ट्रॅकेबल. आणि मग तुम्ही कुठे जाऊन आलात, म्हणजे अगदी सोपं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही एखाद्या हॉटेलला 4 वेळा जाऊन आलात की 5व्या वेळेला तुम्हाला गुगल विचारतो हाऊ वॉज दॅट प्लेस. त्याला सांगितलं कोणी, हा प्रश्नच आम्हाला कधी पडला नाही. त्याला कसं कळलं मी 5 वेळा त्या हॉटेलला किंवा 4 वेळा त्या हॉटेलला जाऊन आलो. सो ते कळलं कुठून, तर मॅपवरनं कळलं. म्हणजे मी तुमचा फोन जर घेतला आणि तुमचा मॅपची हिस्ट्री काढली तर तुम्ही आज दिवसभरात कुठे कुठे जाऊन आलात हे मी आता सांगू शकेन. काहीच करायला लागणार नाही. कदाचित तसंच मला अजून महिनाभर मागे जाऊन पण तुमची हिस्ट्री मिळते मॅपवर की तुम्ही गेल्या महिनाभरात कुठे कुठे जाऊन आलात, कोणत्या ठिकाणी जाऊन आलात, किती वेळ थांबलात, तुम्ही बाय कार गेलात, बाय रोड गेलात, चालत गेलात. कारण टाइम स्पॅनचा फरक आहे. कारने जायला लागणारा वेळ, टू व्हीलरने जायला लागणारा वेळ आणि चालत जायला लागणारा वेळ ह्याच्यामध्ये फरक आहे. तो कॅप्चर करतो आणि तुम्हाला ट्रेस करतो. म्हणजे अगदी सोपं. मी त्याच्यासाठी सगळ्यात सोपं उदाहरण देतो की काही जण म्हणतात इंटरनेट बंद असेल तर काय ट्रॅक करणार. पण मग इंटरनेट बंद असताना तुमचा मॅप ऑफलाईन कसा चालतो म्हणजे ट्रॅक होतो. दॅट इज द मेन थिंग की जर ऑफलाईन मॅप चालतोय याचा अर्थ ट्रॅक होतोय. अदरवाईज तुमचं लोकेशन तो शोधणार आहे कसं जर इंटरनेट बंद आहे. सो ऑफलाईन मॅप कन्सेप्ट काय, याचा अर्थ तुमचा इंटरनेटशी फोनच्या ट्रॅकिंगशी काहीच संबंध नाही. तो तुम्हाला ट्रॅक करतोय. ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणजे कुठला तरी एक तिसरा डोळा आपल्याकडे बघतोय 100%. आणि कदाचित तिसरा नाही, बरेच आहेत, आपल्याला फक्त एकच माहिती आहे कदाचित असं म्हणू शकतो. कारण खूप प्रमाणात खूप वेगवेगळ्या बाजूनी तुम्हाला बघितलं जातं. असं नाहीये की एकाच फक्त इंटरनेटच्या बेसवरनं बघितलं जातं. बऱ्याच ठिकाणाहून बऱ्याच प्रकारांनी तुमच्यावर लक्ष ठेवलं जातं आणि मग कॅप्चर केलं जातं की हा या माणसाला हा पॉईंट हिट करू शकेल आणि मग तो रिलेट करून तुम्हाला फोन कॉल्स करणं, मेसेजेस करणं चालू होतं. रत्नागिरी छोटी जागा आहे. मला पत्रकारितेत बरीच वर्ष मी काम करते, पण मला माहितीये की मला रत्नागिरीच्या बाहेर फार लोक नाहीच ओळखत. कारण माझं कार्यक्षेत्र रत्नागिरी आहे, जिल्हा आहे. पण AI आलं आणि AI वरती माझ्या मिस्टरांनी माझं नाव टाकलं आणि माझा सगळा डेटा समोर आला आणि आम्ही दोघंही उडालो की म्हणजे मी कुठे काम करते, माझं शिक्षण काय आहे, मी कुठल्या पेपरमध्ये कामं केली, माझं इंटरेस्ट कुठला आहे, हे सगळं हे त्याने कुठून घेतलं AI. बेसिकली त्याच्याकडे डेटा आहे. AI काय करतो की आता तुम्ही अगदी समजा ChatGPT वर गेलात आणि ChatGPT वर आता AIचं एक टूल म्हणून ChatGPT. सो ChatGPT जवळ माझं नाव टाकलं तर तुम्हाला रत्नागिरीमध्ये मी कधी सायबर क्राईमला सुरुवात केली किंवा अवेअरनेससाठी कधी सुरुवात केली, आजपर्यंत मी कुठे कुठे काय काय सेशन्स केलेत, किंवा माझं प्लॅटफॉर्म चॅनल काय आहे, मग माझं युट्यूब चॅनल काय आहे, माझं इंस्टाग्राम चॅनल काय आहे, त्याची माहिती मिळते. सो बेसिकली हा जो काही डेटा आहे हा सगळा इंटरनेटवर जो आहे तो त्याने एका शीटमध्ये बसवला. त्याने तो नावावरनं शोधला. ॲज सिम्पल ॲज दॅट. आता तुमच्या नावावर पत्रकारिता जोडली गेली, मग त्या रिलेटेड त्याने पुढे सर्चिंग चालू केलं की मग पत्रकारितेमध्ये कोणत्या पेपरमध्ये यांचे लेख येतात, कोणत्या पेपरमध्ये यांच्या न्यूज येतात. कारण तोच पेपर तुमचा डिजिटली पण डिस्प्ले होतोय. सो त्यातनं डेटा मिळतो. त्या इमेज मधनं शोधून काढलं की अरे हा अनगा नाव इथे दिसतंय, सो आता आपण ते करू शकतो. मग ते अनगा तेच आहे का, मग तो व्हेरीफाय करायला लागतो आणि मग तो डेटा असा शोधला जातो. किंवा आता आपण आता म्हटलं तसं आता ही आपण मुलाखत युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत. सो युट्यूबचा डेटा पण त्याला मिळणार आहे. उदाहरणार्थ ऑटोमॅटिक त्याला कळणार आहे की प्रहार डिजिटलच्या चॅनलवर अक्षय पटक येऊन गेले, मॅडमने त्यांची मुलाखत घेतली. ह्या गोष्टी ऑटोमॅटिकली त्याला कळणार, आपल्याला सांगायलाच नको. आपण ऑलरेडी सांगून बसलो त्याला विदिन क्षणात येतं. हो, कारण तो डेटा शीट बनवलेली आहे, तुम्हाला काहीच करायचं नाहीये. त्याने रेडी ठेवलेला आहे. आपण जसा डेटा आता इनपुट करत जाऊ तसा तो मागे ठेवत जाईल त्याच्याकडे स्टोअर करून. जिथे जिथे नावं येतील ती तो गोष्ट बाजूला करत जातो. सायमल्टेनियसली तो डेटा शीट तयार होते आणि त्याला दिलेली एक कमांड तो सगळं सर्च करून तुमच्या पुढे आणून देतो. आपलं खातं आहे. हो, 100%. म्हणजे आपल्याला माहित नाही त्याच्याविषयी त्याला जास्त माहिती आहे कदाचित आपल्यापेक्षा. असंही आम्ही कायम म्हणतो की इंटरनेटला आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी इन्सिडेंट पण सांगतो मी. गुगलच्या सीईओचा इंटरव्ह्यू झाला होता आणि त्यामध्ये आपल्याला एक पत्रकार होते. ते बेसिकली हॉल मोठा होता आणि कोपऱ्यात बसले होते आणि काहीतरी स्पीकर प्रॉब्लेम होता का साऊंड प्रॉब्लेम होता, त्यांना तो आवाज जाईना म्हणून ते पत्रकार उठल्याने फ्रंट येऊन बसले कुठेतरी. तर त्यानंतर पत्रकारांनी असं त्यांना प्रश्न विचारला होता की सर तुमचं म्हणणं काय आहे बेसिकली की गुगलला काय काय माहिती आहे. तर त्याच्यावर सीईओने खूप उत्तर चांगलं दिलं की तुम्ही कोपऱ्यात बसवला होता आणि आता इथे बसलात हेही गुगलला माहिती आहे. सो रियालिटी त्यांनी एकदम सांगितली होती की गुगलला काय माहिती आहे. सो गुगलला सगळंच माहिती आहे, काय माहित नाहीये. कारण आपला जीमेल टाकल्याशिवाय आपला फोनच लॉग इन होत नाही हे आपण विसरतोय. आज जीमेल हीच आमची आयडेंटिटी आहे. म्हणजे आज तुम्ही बँकेत गेला आणि एखादी गोष्ट करायची सांगितली तर ते ओटीपी मागतात. अरे मी अख्खा पुढ्यात उभा आहे ना, नाही तू ओटीपी सांग. जोपर्यंत ओटीपी व्हेरीफाय होणार तोपर्यंत तू माणूस नाही.
सो आज आम्ही आमच्या फोनवर आलोय. आमची आयडेंटिटी आमचा मोबाईल नंबर आहे, आमचा जीमेल आमची आयडेंटिटी आहे. आम्ही व्हेरिफिकेशन सगळी जीमेल किंवा मोबाईल नंबरवरून करतोय आणि आज आम्ही तोच मोबाईल नंबर पब्लिकली देऊन बसलोय. सो त्याचं काय, पर्याय पण नाहीये, कारण तुमचं कामच डिपेंड. सो एकामेकावर दोन्ही गोष्टी डिपेंडंट आहेत. म्हणजे मी काय म्हणतो की बरेच जण म्हणतात मग 2 फोन वापरा, एक जीपे साठी वापरा आणि बँकेत द्यायचा तो वेगळा वापरा. पण मग बँकेत दिलेला नंबर मी जर दुसऱ्या फोन मध्ये ठेवला तर जीपे चालूच होणार नाही या फोन मध्ये. सो मला तो नंबर त्या सिम कार्ड मध्ये पाहिजे, म्हणजे मग परत मी अडचणीत आलोच, मला त्याच फोन मध्ये तो नंबर टाकायचा. तर सो हे टेक्निकली पण थोडंसं अडचणीचं होत आहे. आणि काही वेळेला आमचं पण दुर्लक्ष आहे. असं नाहीये की आम्ही सगळ्याच गोष्टी आम्ही बघतोय आणि करतोय. सो काही वेळेला तेही दुर्लक्ष आहे, नाही म्हणायला हरकत नाही. तुम्ही दुर्लक्ष हा शब्द वापरताना त्यावेळेला मला असं वाटतं की समजून घेण्याचे जे एक हे आहे ना, ह्या गोष्टी आहेत ना एकदम खूप वेगाने आल्यात. आणि समजून घेताना सुद्धा कधी कधी कन्सेप्ट लक्षात येत नाही, ते कठीण वाटतात. आणि मग लोक काय करतात, जाऊ दे ना, माझं चालतोय मोबाईल, मला कशाला बाकीचं बघायचं, मला सिम घातलं, मला नवीन मोबाईल मिळाला, माझं काम चाललंय, मी कशाला बाकीचं, हे जे आहे. पण ती जी सोपी भाषा आहे ना, ती ज्या भाषा तुम्ही आता बोलताय किती छान पद्धतीने सांगितलं काय घडू शकतं. बरोबर आहे ना, तसं नाही होत. त्याच्यामुळे मग लोक, आणि मी तुम्हाला सांगू का की सगळ्या क्षेत्रातली लोक वापरतात. म्हणजे अगदी काय म्हणतात आता असं हे नाही, पण प्रत्येक स्तर समाजातला जो आहे, हा म्हणजे एखाद्याकडे आज दुपारी जेवायला काही नाहीये अशी स्थिती असते, त्याच्या मोबाईलचा फोन आहे आणि त्याला नेट आहे आणि त्याचा रिचार्ज झालेला आहे. म्हणजे पहिली प्रायोरिटी आता अन्न नाही, मोबाईल आहे, मोबाईल आहे आणि त्याचा रिचार्ज आहे आणि तो डेटा सकट रिचार्ज आहे. कंपल्सरी. कारण म्हणजे अगदी सोपं सांगायचं तर काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल जेव्हा फोन नवीन आले आणि बेसिकली अँड्रॉइड फोन नवीन आले, तेव्हा महिन्याला 1 GB खूप वाटत होता, आज दिवसाला 1.5 GB कमी पडतो. सो ड्रास्टिक बदल आहे हा इंटरनेट युजेस बद्दलचा. सो आम्ही डिपेंडंट झालो ना, आम्ही सगळ्या गोष्टीवर डिपेंडंट झालो. पूर्वी आम्ही फोन करून भेटत नव्हतो, आम्ही जाऊन भेटत होतो. आज आम्हाला फोन करून बोलावं लागतं. लोक खोटं बोलायला लागली फोनमुळे. म्हणजे असतो मारुती मंदिरला सांगतो माळनाक्यात आहे, सो काही चाललंय, सो त्याला काहीच बेस नाहीये. ते खोटं बोलणं त्याच्यामुळे सुरू झालं. त्याच्यामुळे जनरेशन गॅपचा जो आपण म्हणतो कायम की एक जनरेशन गॅप आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात निर्माणही झाला. की आज आई बाबा घरी आल्यानंतर फोन घेऊन बसतात, मुलांबरोबर बोलतच नाहीत. सो मग फोन डिपेंडंट आहे का त्याच्यावर, तर नाहीये. फोन बाजूला राहू शकतो, आम्ही ठेवायचा की नाही आमचा चॉईस आहे. पण तो सुटत पण नाही, तो सुटतही नाही, कारण आम्हाला ऍडिक्शन आहे. म्हणजे त्यातही मी काय म्हणतो की आम्ही शॉर्ट मेमरी आहोत. याचं कारण का, मी प्रत्येकाला चॅलेंज दिलेलं आजपर्यंत हे की तुम्ही पहिलं रील बघा, सलग पुढची 5 रील बघा आणि 6वं रील बघताना मला सांगा पहिलं कोणतं होतं. बेसिकली 3च मिनिटं बघितलेत तुम्ही, अख्खा फोन 3च मिनिटं बघितलाय, पण तुम्हाला 3 मिनिटापूर्वीच आठवत नाहीये, एवढी तुमची मेमरी शॉर्ट झाली आहे. सो आम्ही विसरतोय की आम्ही डिपेंडंट झालो. म्हणजे मागची पिढी, म्हणजे माझ्या आई बाबांची पिढी जी आहे, त्यांना आजही जरी तुम्ही विचारलं ना, तर माणसाचं नाव सांगितलं गावातलं की लँडलाईन नंबर सांगतात. आजही सांगतात, आम्हाला मोबाईल नंबर नाही सांगता येणार आजचा घरचा. सो आम्हाला ते लक्षात ठेवायची सवयच मोडली. आम्ही सगळं फोनवर डिपेंडंट. पण तो बंद पडला तर काय, काही वर्षांपूर्वीपर्यंत मोबाईल नंबर सगळ्यांचे पाठवते, आता नाही. सो हा जो गॅप आहे ना, सो आम्ही डिपेंडन्सी कदाचित वाढवतोय का अशी एक भीती आहे. आणि कदाचित हे ज्या दिवशी बंद पडेल त्या दिवशी काय. म्हणजे याचं उत्तम उदाहरण मी कायम देतो की मी काही दिवसांपूर्वी, काही साधारण 1 वर्ष 2 वर्ष झाली असेल, फेसबुक बंद पडलं रात्री 8 वाजता, तुम्हाला आठवत असेल. आणि त्यावेळेला मी गेलो होतो सेशनला लोट्यातल्या एका कंपनीमध्ये, आणि येताना मी सावर्ड्यामध्ये होतो. माझं मूळगाव संगमेश्वर असल्यामुळे संगमेश्वरात राहायला जाणार, रात सकाळी उठून इकडे येऊ रत्नागिरीमध्ये. सो मी सावर्डा टू संगमेश्वर म्हणजे हार्डली किती वेळ लागला असेल, अर्धा तास लागला असेल, 35 मिनिटं लागली असतील. तर 35 मिनिटांमध्ये 48 फोन उचलले. दादा फेसबुक बंद पडलं रात्री 8 वाजता. बेसिकली तुम्ही फेसबुकवर काय करताय, जेवायचं सोडून. म्हणजे माझं तर वैयक्तिक मत असं आहे की जेव ना, तू फेसबुकवर काय करतो. सो 48 लोक त्यावेळी ऑन साईट फेसबुक वापरत होती जी माझ्या ओळखीमध्ये आहेत. आणि प्रत्यक्षात झालं होतं काय, तर काहीही नाही, फेसबुक सर्व्हर इश्यू होता, तिथली सगळी अकाउंट लॉग आउट झाली होती. परत लॉग इन केल्यानंतर चालू होणार होतं उद्या सकाळी. सो काय फरक पडतो एक दिवस फेसबुक बंद पडलं तर, पण फरक पडतो. आज आम्ही असं म्हणतो की बंद पडलं काय होणार आहे, असं नाहीये. ते बंद पडलं तर खूप मोठा फरक पडेल. आमच्याकडे खूप हायपरटेन्शन येतील, आमच्याकडे अटॅक्स येतील लोकांना, आमच्याकडे बीपी शूट होईल लोकांचं, खूप मोठ्या प्रमाणात गोष्टी होतील. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की रील स्टार्स किंवा सोशल मीडियावर जे कोणी डिपेंडंट आहेत त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा पण आहे की हे आता ऍक्सेस लेवलवर गेलंय. सो इथे काय कट होईल आणि काय काढून टाकलं जाईल हे नाही सांगू शकत.
सो याच्यावर डिपेंडन्सी ठेवता ठेवता सेकंडरी प्लॅटफॉर्म पण तुमच्याकडे असायला पाहिजे. जर मी युट्यूब वापरत असेल तर माझ्याकडे इंस्टाग्राम पण असायला पाहिजे, फेसबुक पण असायला पाहिजे. मी जर फेसबुक ऑपरेट करत असेल तर इंस्टाग्राम युट्यूबवर पण मी असायला पाहिजे. कदाचित फेसबुकवाल्यांनी बॅन केलं तर कमीत कमी इंस्टाग्राम आणि युट्यूबवर माझा डेटा शिल्लक राहील, तिथले फॉलोअर्स शिल्लक राहतील आणि त्यातनं माझं पोट चालत असेल, घर चालत असेल तर ते होत राहील. कारण आता आपल्याकडे तो ड्रॉबॅक आहे की आमच्याकडे सेकंडरी प्लॅटफॉर्मवर शिफ्ट व्हायची मानसिकताच नाहीये. परत शून्यातनं कोण सुरुवात करणार? पण बंद पडलं तर काय? म्हणजे माझ्याकडे हॅक झालेली अशी अकाउंट्स आहेत की ज्यांच्याकडे 300K प्लस फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवर, एका रात्रीत बंद पडलं. हॅक झालं, अकाउंट बंद पडलं, ते रिकव्हर नाही झालं तर मग काय? मग तिथे क्वेश्चन मार्क्स येतात. आपल्याकडे जे काही लोकल आहेत त्यांचे अकाउंट हॅक होताना मी स्वतः रिकव्हर केलेली आहेत. सो त्यांचाही हाच प्रॉब्लेम आहे की बेसिकली सिक्युरिटी माहितीच नाहीये. सो सोशल मीडिया वापरताना मी प्रत्येकाला एक साधा उपाय सांगतो की 2 स्टेप व्हेरिफिकेशन किंवा 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन, हे 2 शब्द लक्षात ठेवायचे आणि त्याच्यात दोन्ही प्रोसेस फॉलो करायच्या. दॅट्स इट. मग तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल तर 2 स्टेप व्हेरिफिकेशन, इंस्टाग्रामवर असाल तर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन. एवढाच फरक आहे. तो OTP बेस चालतो, तिथे तुम्ही व्हेरिफिकेशन करा जेणेकरून तुमचा ID आणि पासवर्ड जरी मला सांगितला तरी विदाऊट OTP मी लॉग इन करू शकणार नाही. जो OTP तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे. आता तो तुम्ही सांगायचा नाही एवढं तर कळलंच पाहिजे. म्हणून मी काय म्हणतो, जान जाय पर OTP ना जाय. सो ही गोष्ट लक्षात ठेवा की आता OTP दॅट इज युअर व्हॅलिडिटी, OTP इट इज यू. सो OTP व्हॅलिड झाला तर विषय संपला. आम्हाला बाकी काहीच देणं घेणं नाही. OTP इज व्हॅलिड देन पर्सन इज व्हॅलिड. सो तो आम्ही व्हॅलिडेट करतो तो फक्त OTP नी करतो. आणि मी कायम म्हणतो की वाचाल तर वाचाल, एवढं साधं सरळ आहे. OTPच्या खाली लिहिलंय डू नॉट शेअर विथ एनीवन. एनीवन मीन्स एनीवन. एवढं साधं आहे. कोणालाही नाही सांगायचं तर कोणालाही नाही सांगायचा. म्हणजे मी माझ्या बाबांना नाही सांगायचा, मी माझ्या बायकोला नाही सांगायचा, बायकोने मला नाही सांगायचा. ॲज सिम्पल ॲज दॅट. OTP मी कोणालाही सांगायचा नाही. एवढं साधं सरळ आहे. पण आम्ही त्याच्यातही टेस्टिंग करतोय. मग तो सांगून बघितलं तर काय होतंय, मग ते करून बघितलं तर काय होतं, मग ते झाल्यानंतर मग नाही निस्तरता येत काही वेळेला आणि मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. सो बेसिकली सोशल मीडियाच्या बाबतीत 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन इज द मस्ट. तेवढं जरी केलं तरी खूप होईल. किंवा व्हॉट्सअपवर कॉल येतात अननोन, बरेचदा व्हिडिओ कॉल्स येतात. सो उचलताना मी तुम्हाला सांगू शकेन, म्हणजे अगदी सोपं सांगायचं झालं तर फोन तुमच्या हातात आहे, तुम्ही व्हिडिओ कॉल उचलताय. सो आज एकही असं ऍप्लिकेशन नाहीये की ज्याच्यावर तुम्ही कॅमेरा बंद करून फोन उचलू शकता. मग तुम्ही करू काय शकता, तर दुसरं बोट कॅमेरावर ठेवा आणि फोन उचला. एवढंच तर नॉन टेक्निकल सांगतोय. म्हणजे का, तो कोणीही असेल त्याला हे शक्य आहे की दुसऱ्या हाताचं एक बोट कॅमेरावर ठेवायचं, उचलायचं. समोरचा माणूस ओळखीचा आहे तर तुम्ही बोट बाजूला करून त्यांच्याशी गप्पा मारू शकताय. नाहीये तर कट करू शकताय. कारण तुमचा फेस घेऊन मॉर्फिंग किंवा तुमचा फेस घेऊन अश्लीलता करणं आणि मग त्याच्यातनं धमक्या येणं किंवा तुम्हाला ब्लॅकमेल करणं, ह्या गोष्टी सुरू झाल्यात. सो समजा तुम्ही अशा ठिकाणी आहात की दुसरा हात तुमचा एंगेज आहे, तुम्हाला वापरता येणं शक्य नाहीये, देन समोर वापरा. समोर ठेवा फोन, तुम्ही उचला कॉल, त्याला वर दिसणार आहे जे काय आहे आणि तुम्हाला तो दिसणार आहे. जर ओळखीचा असेल तर तुम्ही टिल्ट करून तुमच्याकडे घेऊ शकताय. सो ही खूप छोटी ट्रिक आहे. पण ह्या ट्रिकचं कॉमन सेन्स काहीच नाही. म्हणजे एक्सपर्टरी काय करायचंय, काहीच नाही. नॉन टेक्निकल आहे. म्हणजे याच्यात टेक्निकल नॉलेज हवं का नाही. सो प्रत्येकाला तुम्ही घरी सांगू शकता ना. मग तो पण 50+ आहे का 15च्या मागे आहे आणि काहीच फरक पडणार नाही. सो 50+ असला तरी त्याला बोट ठेवणं शक्य आहे आणि 15च्या मागे असला तरी त्याला बोट ठेवणं शक्य आहे. सो ह्या खूप छोट्या गोष्टी आहेत. एवढ्या जरी केल्या तरी खूप झालं. मला आता गरज नाहीये, माझा फोन इथे आहे. तुम्ही का ठेवलं इंटरनेट चालू? बंद करा की. तुम्हाला नाही ना गरज. सो का चालू ठेवलंय? 24 तास सुरू असतं, 26 तास सुरू असतं. त्याच्यामुळे तुम्ही ट्रॅकेबल आहात. तुम्ही प्रत्येक गोष्ट, आपण आता जे बोलतोय तेही तो रेकॉर्ड करतोय कारण त्याची माईक चालू आहे. त्याचा माईक कुणी बंद केलाय? आज तो आम्ही त्याला माईकची परमिशन दिली आहे आणि माईक बॅकग्राऊंडला चालू आहे. सो तुम्ही आम्ही काय चर्चा करतोय याच्या रिलेटेड आम्हाला ऍडव्हर्टाईज झालं तर त्यात विशेष काय आहे ते येणारच आहे, कारण आम्ही त्या रिलेटेड बोललोय आता. सो हे होणार आहे. सो ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या आपण कॅरी करू शकतो आणि सहजरित्या ऍक्सेप्ट करू शकतो की हा हे होतंय, मी हे बंद केलं तर हे चालणार आहे. एवढंच करायचंय. एक्स्ट्राऑर्डिनरी काय करायचं? अक्षय, जे तुम्ही जे सगळं सांगताय ना, मला असं खूप वर्षांपूर्वी असे इंग्लिश वगैरे पिक्चर्स यायचे की रोबोट झालेत माणसं आणि त्यांना कोणीतरी असं कंट्रोल करतोय आणि त्याप्रमाणे चालतोय. मला डोळ्यासमोर हे सगळं चित्र असंच दिसलं की कोणीतरी आहे, आपल्या सगळी सूत्र त्याच्याकडे आहेत आणि आपण आणि आम्ही बावल्या झालोय. आणि मला असं वाटतं की डिजिटल क्षेत्र खूप छान आहे, आकर्षक आहे आणि ते करायची इच्छा होते. पण त्याच वेळेला त्याचे किती धोके आहेत हे आज अक्षय तुम्ही आम्हाला इतकं सोप्या भाषेत खरं तर आणि महत्वाची गोष्ट तुम्ही ती सांगितली. आणि तुम्ही सांगितलं तसं की छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर धोके कमी तरी होऊ शकतात, हो की नाही? आणि मला असं वाटतं की जसं आपण आमची सेगमेंट आहे की व्यवसाय किंवा मनोरंजन
ह्या सगळ्या माध्यमातूनही लोक जेव्हा डिपेंड राहतात, आता आम्ही पत्रकार सुद्धा, बरोबर, आम्ही तर नेट आम्हाला हवं, कायमस्वरूपी तुम्ही डिजिटली आहात, आम्ही डिजिटल अवेलेबल, आणि आता वृत्तपत्र किंवा मीडिया सुद्धा डिजिटल झाला, डिजिटल चालवते. माझ्या बातम्या ज्या येतात त्या मी व्हॉट्सअपवरनं फॉरवर्ड करते, लोक लगेच बघतात. ते करताना अर्थात त्याची खात्री आम्ही केलीच पाहिजे आणि आम्ही ती जबाबदारीने करतो, पण तरी सुद्धा जबाबदारी ही प्रत्येकाची आहे असं मला वाटतं. नक्कीच 100%. म्हणजे मी प्रत्येकाला हेच सांगतो की 5-6 गोष्टी लक्षात ठेवा. सो सायबर सिक्युरिटी म्हणून त्याच्या मागे धावू नका, कारण टेक्निकल बॅकग्राऊंड तुमचं सगळ्यांचं असू शकत नाही, सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला नाही समजू शकत. ऍक्सेप्ट इट. सगळ्यात पहिलं म्हणजे मला माहिती नाहीये हे आम्ही जर ऍक्सेप्ट केलं तर आम्हाला माहिती करून घ्यायची इच्छा निर्माण होईल. मला सगळं माहिती हे आम्ही जर ठरवलं तर आम्हाला माहिती करून घ्यायची इच्छाच संपली. सो बेसिकली 5-6 गोष्टी मी कायम सांगतो की जगातला कुठलाही QR कोड तुम्ही जर तुमच्या फोनवरनं स्कॅन केला, मग तो पेटीएम मधनं करा, गुगल पे मधनं करा, फोन पे मधनं करा, भीम मधनं करा, दॅट इज युअर चॉईस. जो प्लॅटफॉर्म तुम्ही वापरताय तो तुम्ही स्कॅन करणार असाल तर स्कॅन केल्यानंतर पैसे तुमच्याकडनं जाणार आहेत, येणार नाहीयेत. ॲज सिम्पल ॲज दॅट. हो. तुम्ही स्कॅन करून तुम्हाला पैसे येणार आहेत असं सांगत असेल तर तो चुकीचं सांगतोय, तो फसवतोय. एवढंच करायचंय, एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवायची. मी स्कॅन करून पिन टाकतो याचा अर्थ माझे पैसे जाणार आहेत, येणार नाहीत. तो जर असं सांगत असेल की 1 रुपया तुला ट्रान्सफर कर मला, मी तुला 2 रुपये पाठवतो, तर ते 2 रुपये तो पाठवतोय, ते तुम्हाला बाय डिफॉल्ट येत नाहीयेत. अशी कोणतीही सिस्टीम अख्ख्या जगात बनू शकत नाही, कारण ते मॅनेजच नाही करता येणार. सो तसं बनणार नाही. सो UPI हा खूप सोपा ऑप्शन आहे, सोपा पर्याय म्हणून तुमच्या समोर आहे. आणि मला विचाराल तर खूप चांगली गोष्ट आहे ना. काही ठिकाणी कॅश अवेलेबल नाहीये, खिशात पैसे नसतानाही, फोन असतानाही मला एखादी गोष्ट करायला कोणी अडवू शकत नाही, कारण माझ्याकडे बँकिंग माझ्या हातात आले. पण त्याचा दुसरा पण एक ड्रॉबॅक आहे की बँकिंग माझ्या हातात आले आणि आता मी काही करायला लागलोय. सो पूर्वी चोर घरी येऊन चोरी करत होते, आता तुम्ही तुमच्या घरी चोराच्या घरी चोरी करतो. सो हे सोपं चाललंय. तो त्याच्या घरात बसून तुमचा फोन वापरतोय. आणि मग तिथे हा मुद्दा येतो की तुम्ही बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हटलं तसं स्कॅन करताना, स्कॅन केल्यानंतर तुमच्याकडचा OTP, तुमच्याकडचा जो काही येणार आहे ते त्याच्याकडनं पैसे जाणार आहेत, येणार तर 100% नाही आहेत, एवढं लक्षात ठेवा. तुमचा इन्शुरन्स आहे, तुमचं काय लाईट बिल आहे, अजून काय गॅस कनेक्शन आहे, MNGL आता आपल्याकडे होम घरापर्यंत गॅस लाईन कनेक्शन जात आहेत. सो आता नवीन एक प्रकार काढला त्याने की तुमचं गेल्या महिन्यातलं लाईट बिल अपडेट झालं नाहीये, तुमचं गेल्या महिन्यातलं MNGLचं बिल अपडेट झालं नाहीये, तर ते कनेक्शन तुमचं आज रात्री 9 वाजता कट होईल. होऊ दे की कट, काय फरक पडतो. आज 90% लोकांच्या घरी इन्व्हर्टर्स आहेत. सो सकाळी 9 वाजता, संध्याकाळी समजा रात्री 9 वाजता येऊन खरंच तुमचं लाईट कनेक्शन कट झालं तर उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला फॅन मिळणार आहे. मग काय प्रॉब्लेम आहे. सो फॅन खाली झोपा, उद्या सकाळी 6 वाजता उठल्यानंतर मग तुम्ही MSEBीत जा, त्याची चौकशी करा, जे काय असतील तुमचे ड्रॉबॅक्स ते फिलअप करा. जर नसतील तर 9 वाजता कटच होणार नाहीये, म्हणजे तो फ्रॉड कॉल होता. सो हे सोपं करायचंय की मी खरंच बिल भरलंय का, गेल्या महिन्यातलं भरलंय ना, मग विषय संपला. ते असाच कसा येऊन कट करतील. बेसिकली बाय लॉ तुम्हाला 7 नंतर परमिशनच नाहीये कोणाचा लाईट कट करायची. MSEBीलाच नाही तर 9 वाजता येऊन कट कसं करेल, करणारच नाही. सो ते बेसिकली हा झाला लॉफुल. पण तोही तुम्हाला माहित नसेल तर अगदी सोपा उपाय की 9 वाजता त्यांनी लाईट कट केला असं समजूया, करू दे की कट. लाईट नव्हते तेव्हा पण लोक जगत होती ना, असा काही एक दिवस लाईट नाही म्हणून तुमच्या आयुष्यात फरक पडणार आहे. पण आम्हाला झालंय काय की आम्हाला ते हवंय, आम्हाला लागणार आहे. जसं मी मगाशी फेसबुकचं उदाहरण दिलं, खरंच गरज आहे का फेसबुकची 8 वाजता, तर नाहीये, पण आम्हाला ते हवंय. इंस्टाग्राम बंद पडलं. माझ्याकडे केस आहे, नागपूरमधनं एका मॅडमनी फोन केला होता, मुलगी 17 वर्षाची, इंस्टाग्राम लॉग इन होत नाही म्हणून ICUत ऍडमिट केली. तिला हार्ट अटॅक आला. 17 वर्षाच्या मुलीला इंस्टाग्राम लॉग इन होत नाही म्हणून. इंस्टाग्राम हा श्वास तर नाहीये, इंस्टाग्राम हा ऑक्सिजन तर नाहीये, पण मग अशी कंडिशन का निर्माण होतीये, तर आपल्या मुलांवर कदाचित आपलं लक्ष नाहीये. आपण त्यांना फोन घेऊन दिला, तो त्या फोनमध्ये वापरतोय काय काय ऍडिक्शन्स आहेत आपण त्या बघतच नाही आहोत. आणि मग आमच्या समोर येणारी जी यंग जनरेशन आहे ना, ती यंग जनरेशन अशीच आहे बरीचशी की दादा असं असं झालंय, पण काय प्रॉब्लेम आहे मी घरी नाही सांगू शकत. असं का? म्हणजे आज तर मी कायम म्हणतो की 1 तास माझ्या सेशनला कुठेतरी कॉलेजमध्ये बसलेत म्हणा किंवा बाहेर कुठेतरी बसलेत म्हणा, त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. रात्री 1 वाजता मला फोन करून सांगायची तयारी आहे. मग 17 वर्षाच्या बाबाबरोबर वाढले, त्या बाबाला सांगायला काय प्रॉब्लेम आहे. सो ही चूक बाबाची पण आहे आणि मुलांची पण आहे. सो मी एकाची चूक म्हणणार नाही, पण हे थोडंसं पालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे की मुलांबरोबर तुम्ही इंटरॅक्शन करा, कारण ही टेक्नॉलॉजी अशीच वाढत जाणार आहे. सो त्याच्याबरोबर तुम्हाला टायअप करावं लागेल, त्याच्याबरोबर तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल. आता कोविडमध्ये तर टेक्नॉलॉजीने 1 वर्ष आपलं वाचवलं, अदरवाईज 2 वर्ष फुकट गेली असती. सो टेक्नॉलॉजीचा जोर या बाबतीत चांगलाही आहे, काही ठिकाणी वाईटही आहे. पण माझ्या हिशोबाने त्याचा चांगला वापर तुम्ही करू शकता, वाईटही करू शकता. जसं आम्ही अणुबॉम्बचं कायम म्हणतो की अणुबॉम्बचा शोध हा सिक्युरिटीसाठी लागला होता. आता हिरोशिमा नागासाकी उडवलं, याला आम्ही काय करणार, याला आमच्या हातात काहीच नाही. त्याच्या मागे माइंड होता. सो माइंडसेट काय आहे, प्रत्येक गोष्ट ही चांगल्यासाठीच बनवली जाते, ती तुम्ही कशी वापरायची याच्यावर ठरेल. 24 तास गव्हर्नमेंटनी परमिशन दिल्यावर तुम्ही कुठला धंदा चालू ठेवायचा हे तुमच्यावर आहे. गव्हर्नमेंटनी परमिशन दिली म्हटल्यावर तुम्ही काही चालवाल तर नाही चालणार. सो हा प्रत्येकाचा माइंडसेटचा भाग आहे. सो मला वेळ आहे, 2 मिनिटं वेळ आहे, तर समोरच्या माणसाला मला मदत करता येणार
करणार असेल तर मी जाऊन करायला काय अडचण आहे. मग आपल्याकडे आता ही नवीन पद्धत आहे की ऍक्सिडेंट झाला की आम्ही फोटो काढतो, त्याला मदत आधी करा मग फोटो काढा. हे तर खूपच वाईट असतं. हा म्हणजे माझ्याकडे मी सेशन मध्ये कायम म्हणतो की आमच्याकडे फायर ब्रिगेडचा नंबर सेव्ह नाही का, नाही तर माझ्या घरी कधी आगच नाही लागली. सो माझ्या घरी आग लागल्यानंतर मी नंबर शोधायला जाणार आहे का. ही मानसिकता बदलणं गरजेचं आहे. जोपर्यंत ती मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत यातनं बाहेरही येणं कठीण आहे. सो बेसिक 4-5 गोष्टी, QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमचे पैसे जाणार आहेत येणार नाही आहेत, OTP तुम्हाला कोणालाही सांगायचं नाहीये, म्हणजे कोणालाच सांगायचं नाहीये. सो कसलाही असू दे काय सांगताय काही गरज नाहीये. तुमच्याकडनं पर्सनल माहिती कोणीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मागितली तर ती कधीच द्यायची नाहीये, काही गरज नाहीये. तुमच्या आधार कार्ड नंबरची, पॅन कार्ड नंबरची, तुमच्या फोटोची, तुमच्या बँक डिटेल्सची कुठलीही गरज कुठल्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लागत नाही. कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या नावाने म्हणजे गव्हर्नमेंट्स मधले असतील, ऍक्टर्स असतील, रील स्टार्स असतील, यांच्या नावाने फेक अकाउंट ओरिजिनल असतात पण फेक अकाउंट काढली जातात आणि त्या फेक अकाउंट मार्फत लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला जातो. सो तो मेसेज आल्यानंतर ते खरंच त्यांचं अकाउंट आहे का हे तुम्ही थोडीशी छानबीन केल्यानंतर कळेल. किंवा कदाचित त्या माणसाबरोबर तुम्ही का बोलताय त्याचं तुमच्याकडे काही कामच नाहीये. सो बेसिकली तुम्ही त्या माणसाबरोबर का कनेक्ट होताय होऊच नका. मग त्यापेक्षा मी कायम म्हणतो की 2 मित्र हे एकामेकाला भेटतायत ना, मग तुम्ही व्हॉट्सअपवर बोलण्यापेक्षा का बाजूला बसून बोलत नाही. कदाचित कॉफी प्या, ती गरजेची आहे. सो ह्या बेसिक गोष्टी जरी पाळल्या की मला जेवढं हवंय तेवढं मी इंटरनेट वापरेन, मला जेवढं हवंय तेवढ्यासाठी मी तो सोशल मीडिया वापरेन, किंवा मला जेवढा हवाय तेवढ्यासाठी मी एखादा प्लॅटफॉर्म वापरेन, त्याच्या बाहेर जाऊन मी जर त्याच्यावर अतिशयोक्ती करायला लागलो तर मग ते अडचणीत येणार आहे. म्हणजे आम्ही कायम म्हणतो की तुमच्या घरी 1 लार्ज पिझ्झा जर येत असेल तर एक बेसिक सेन्स असं सांगतो की तुमच्या घरी 2 लोक पिझ्झा खातात. ही आमचा डेटा गोळा करण्याची पद्धत आहे की तुमच्या घरी 1 लार्ज पिझ्झा एकटा माणूस नाही खाऊ शकत. इटिंग कॅपॅसिटी माणसाची नाहीये. सो तुमच्या घरी येणारा 1 लार्ज पिझ्झा आम्हाला सांगतो की तुमच्या घरी 2 पिझ्झा मेंबर्स आहेत. सो आम्हाला हे कळलं. किंवा तुम्ही एक 42 नंबरचा शर्ट वर्षातनं 2 वेळा अमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरनं मागवत असाल तर आमचा डेटाशीट असं सांगतो की 42 तुमची साईज आहे, कारण तुम्ही 2 वेळा शर्ट घेतलाय. सो 2 वेळा साधारणतः सामान्य माणूस परचेस करतो. तुम्ही एखादा फोटो काढता, सेल्फी काढता, मागे घड्याळ आहे तर दुपारचे 3:30 वाजलेत आणि त्याच्यात आता दुपारचे 3:30 का रात्रीचे 3:30 हे आम्हाला ओळखणं कठीण आहे फक्त फोटो बघून. तुम्हाला माहिती आहे तो फोटो कधी काढलाय, पण त्याच्यानंतरची पोस्ट तुमची पाणीपुरीची आहे, पिझ्झाची आहे, बर्गरची आहे किंवा बीचची आहे तर ते दुपारचे 3:30 होते. सो दॅट इज डेटा कलेक्शन. किंवा तुम्ही एखादी गाडी जेव्हा परचेस करता तेव्हा आम्हाला एक सवय आहे की आम्ही फोटो काढणार, न्यू मेंबर इन फॅमिली न्यू मेंबर वगैरे, त्याचे जे काय कंडिशन्स आहेत त्या हॅशटॅग वगैरे लावून आम्ही पोस्ट करणार. पण बेसिकली तुम्ही गाडी कोणती घेताय याच्यावरून तुम्ही लोन किती काढलं असेल आणि तुमचे फायनान्शियल स्टेटस काय याचा अंदाज आम्हाला येतो. किंवा तुमचं लाईट बिल आम्हाला मिळालं तर आम्ही लाईट बिलावरनं डेटा कसा गोळा करतो. तर 1000 रुपये लाईट बिल हे सामान्य माणसाचं येतच, ज्याच्या घरी एक मिक्सर आहे, एक ओव्हन आहे, एक वॉशिंग मशीन आहे, एक टीव्ही आहे, 4 फॅन आहेत, ट्यूबलाइट्स आहेत आणि अजून काही बारीक सारीक हेअर ड्रायर वगैरे वापरताय, चार्जर्स वापरताय. याच्या व्यतिरिक्त तुमच्या घरी एसी आहे तर तुमचं 1000+ बिल असणार आहे. जो माणूस एसी अफोर्ड करू शकतो त्याचा इन्कम पण 40+ असणार आहे. सो दॅट इज कॉल्ड इन्फॉर्मेशन जी गोळा केली जाते. सो या गोष्टी आहेत की ह्या टेक्निकली समजवणं कठीण आहे, पण या भाषेमध्ये सांगितलं तर तुम्हालाही कळलं की मी काय इन्फॉर्मेशन गोळा करतो. आज तुमचं आधार कार्ड मिळतं, आम्ही काय म्हणतो आधार कार्डवरनं काय मिळणार आहे, नाही आधार कार्डवरनं तुमचं पूर्ण नाव मिळतं, म्हणजे तुमच्या बाबांचं, वडिलांचं, नवऱ्याचं नाव मिळालं, तुमची बर्थ डेट पूर्ण मिळाली, तुमचा आधार नंबर मिळाला, फ्लिप केल्यानंतर तुमचा घरचा पत्ता मिळाला, ज्याच्यावर मी फेक पार्सल पाठवलं. तुम्ही पेमेंट करता आणि कदाचित आतमध्ये फाटलेले कपडे असतात आणि घरी माहित नसतं की तुम्ही पार्सल मागवले का नाही. घरी असणारा माणूस त्याचे 800 रुपये देऊन ते पार्सल घेतो, मागवलं असेल कदाचित, उघडल्यानंतर कळतं की आतमध्ये काहीच नाहीये. सो अशा गोष्टी घडतात. सो हे थांबवणं अशक्य आहे. सो बेसिकली तुम्ही ते समजून घेणं गरजेचं आहे की हे होतंय काय होतंय, काय करायला हवं आणि काय करायला नको. म्हणजे पॅम्पलेट्स येत होते फेक तुमच्या घरी यायची की तुम्ही 150 रुपयाचा ड्रेस मागवला त्याच्यावर 8.5 लाखाची कार कशी काय गिफ्ट करतील हे तुम्हाला पण कळायला पाहिजे. सो 8.5 लाखाची कार गिफ्ट मिळणार आहे म्हणून त्याचा इन्शुरन्स भरतायत, त्याची रजिस्ट्रेशन फी भरतायत, असं करत करत 20,000 रुपये लोकांनी भरलेत आणि प्रत्यक्षात गाडी आलीच नाही. पण 8.5 लाखाची गाडी जर तो माणूस देणार आहे तर तुमच्याकडे 20,000 का मागतोय हेही समजायला पाहिजे. सो माझ्याकडे एक मुलगी आली होती ते मिशोचं घेऊन, तेव्हा मी त्याच्याशी बोलता बोलता त्याला म्हटलं काम कर, 8.5 लाखाची स्विफ्ट डिझायर तुम्हाला पाठवणार म्हणतोस ना, त्याचे 4-5 टायर काढ, वीक तुला 20,000 रुपये मिळतील, ते वापर, राहिलेले इकडे आणून दे, गाडी जशी असेल कंडिशन ती आणून दे, टायर मी बसवून घेतो. त्याच्यानंतर त्याने फोनच कट केला. सो असे ऑप्शन त्याला देऊन बघा, कदाचित ते खरं असेल तर ते म्हणतील नाही आम्ही करतो म्हणून, करू देत, मग तुमचं नुकसानच नाहीये. आली गाडी तर बघू, पण नाही आली तर तुमचं नुकसान तर नाही झालं. कमीत कमी बेसिक गोष्टी पाळल्या तरी खूप होऊ शकतं. एक्स्ट्राऑर्डिनरी काही करायची गरज नाहीये. जसं मी फोनचं मगाशी सांगितलं की फोन उचलताना कसा उचला किंवा मेसेज खरंच पाठवायची गरज आहे का, तुम्हाला आलेला मेसेज व्हेरीफाय करा. सो बेसिक सेन्स जरी माणसाने वापरला आणि पूर्वीपार लोक जी जगत होती त्या पद्धतीत आम्ही जगायचा प्रयत्न केला तर 100% पॉसिबल आहे. आज आम्हाला सगळं घरी आणून हवंय, कशाला हवंय, पण का एवढा आळशीपणा आला कुठून माहित नाही. म्हणजे आम्ही जातोय त्याच रूटनी कदाचित. म्हणजे मी मारुती मंदिरवरनच मी टिळकाळीत राहायला जाणार आहे, पण मला मारुती मंदिरच्या हॉटेलमधनं खाणं हवंय तर मी थांबून घेत नाही. अरे कशासाठी, जाताना घेऊन जाणार, तू त्याच रूटनी खाली जाणार आहेस ना. सो त्या कदाचित त्या पैशाची व्हॅल्यू पडली म्हणा किंवा माझा आळशीपणा आहे, 2 पैकी 1 आहे. आता माझा आळशीपणा हाच बिझनेस आहे.
सो आम्ही काय म्हणतो की आळशीपणाचाच बिझनेस होतो, अदरवाईज बिझनेस होऊ शकत नाही तर रिमोटचा शोध लागला नसता. सो बेसिकली टीव्हीचं चॅनल बदलायला मला उठायचा कंटाळा आहे, सो मी रिमोटचा वापर करतो. सो या गोष्टी आहेत. पण टेक्नॉलॉजी वाईट नाहीये, पण वापरताय कशासाठी त्याच्यावर डिपेंडंट आहे. तुमच्या समोर असलेला ऑप्शन तुम्ही चांगल्यासाठी वापरा तर चांगल्यासाठी. पण आता माझ्या सोशल मीडिया हँडल्सवर जाऊन बघितलं तर सगळं सोशल मीडिया रिलेटेडच आहे, दुसरं काही नाहीच आहे. सो 5 गोष्टींमध्ये आम्ही कायम सांगतो की 1930 हा नंबर कायम लक्षात ठेवा. तुम्हाला कोणतंही, जर तुम्हाला सोशल मीडियाबद्दल काहीही प्रॉब्लेम आला, तुम्हाला फायनान्शियली काही प्रॉब्लेम आला, तुमच्याबद्दल एखादा फ्रॉड झाला तर फटकन तुम्हाला 1930 कॉल करायचा आहे. जो नंबर अवेलेबल आहे 24/7 गव्हर्नमेंटने दिलाय, त्याच्यावर तुम्ही केस रजिस्टर करू शकता. तुम्हाला त्याच्यासाठी टेक्निकल बॅकग्राऊंडचं नॉलेज असण्याची काहीही गरज नाही. जे तुमच्याबरोबर घडलंय ते समोरच्या माणसाशी बोलायचंय, एवढंच करायचं. आणि तुमच्या लँग्वेजमध्ये बोलायचं, तुम्ही मराठी बोलू शकता, हिंदी बोलू शकता, इंग्लिश बोलू शकता, सगळे प्लॅटफॉर्म्स अवेलेबल आहेत. सो तुम्ही कनेक्ट होऊ शकताय, पटकन ती केस रजिस्टर्ड होऊ शकते, त्याच्यावर ऍक्शन घेतली जाऊ शकते. कारण फायनान्शियल फ्रॉड्समध्ये गोल्डन 3 आवर्स नावाची एक कन्सेप्ट आहे. सो बेसिकली फायनान्शियल फ्रॉड झाल्यापासून पहिल्या 3 तासामध्ये तुम्ही कंप्लेंट केली तर ती अमाऊंट रिकव्हर होण्याची शक्यता वाढते. त्याच्यामुळे ते 3 तास महत्वाचे आहेत. सो तो कॉल महत्वाचा आहे. ज्याला टेक्निकल बॅकग्राऊंड आहे त्यांनी cybercrime.government.in वर जा, तिथे जाऊन कंप्लेंट करा. ते सहजरित्या शक्य आहे, तिथे कंप्लेंट होऊ शकते. किंवा संचार साथी नावाची गव्हर्नमेंटची वेबसाईट आणि ऍप्लिकेशन आहे जे तुम्ही ऑपरेट करू शकताय. तुमचे फोन नंबर्स काय आहेत, तुमच्या आधार कार्डवर किती नंबर रजिस्टर्ड आहेत, ते सगळं तुम्हाला तिथे बघायला मिळेल. त्याच्यानंतर 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन सोशल मीडियाचं करा. एक्स्ट्रॉर्डनरी काही करायची गरज नाहीये. किंवा एखादा अश्लील व्हिडिओ, अश्लील फोटो तुमचाच बनवला आणि तुम्हाला ब्लॅकमेल केलं जाते तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही धावाधाव करायची काही गरज नाहीये. stopncii.org नावाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जा, तो फोटो अपलोड करा, तुमच्या बाबतीत जे काही घडले ते लिहा, तुमचं आधार कार्ड तिथे अपलोड करा, तुमचा ईमेल आयडी अपलोड करा, व्हेरीफाय करा आणि केस सबमिट करा. टोटल 50 सोशल मीडिया हँडल्स आहेत अख्ख्या जगात, त्या सगळ्या हँडल्सवरनं तो डिलीट केला जातो. सो कुठेही तो अप्रोचच व्हायचा नाहीये. किंवा एखाद्या वेबसाईटवर जे सोशल मीडिया हँडल नाहीये किंवा एखादी अश्लील वेबसाईट आहे म्हणा, जी बॅन आहे तुमच्याकडे, पण तरी त्याच्यावर तुमचा फोटो व्हिडिओ अपलोड झालाय, तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेबसाईटचा एक DMCA फॉर्म असतो. सो बेसिकली तो डिजिटल मिलेनियल ऍक्ट मध्ये येतो. सो त्याचा फायदा असा होतो की तुम्ही एखादी वेबसाईट, समजा xyz.com वेबसाईट आहे, तर मग xyz.com स्पेस DMCA फॉर्म असं तुम्ही फक्त गुगलवर सर्च करायचं आहे, तर तो फॉर्म तुमच्यासमोर ओपन होणार आहे. त्यात तुम्ही ती इमेज, ती इन्फॉर्मेशन आपल्या परमिशन शिवाय भरलेली आहे त्या व्हिडिओ किंवा त्या साईटवर, हे तुम्ही सांगितल्यानंतर त्या साईटवर ती डिलीटही केली जाते. सो एक्स्ट्रॉर्डनरी काहीच करायचं नाहीये, तुम्ही घरी बसूनच सगळं करायचं आहे. पण आम्हाला ते करायचंय का नाही हा चॉईस आहे. सो गुगल पे वापरत असाल तर स्क्रोल करा, शेवटून 3रा सिबिल स्कोर तुम्हाला बघायला मिळतो. तुमच्या नावावर फेक लोन आहे का नाही हे तुम्हाला तिथे कळेल ना. पण आम्हाला बँकेत पण जायचं नाही आणि आम्हाला गुगल पेवर पण चेक करायचं नाही, तर मग काहीच करू शकत नाही. सो माझ्यासाठी स्वतःसाठी 2-5 मिनिटं दिवसातली द्यायला काही अडचण नाही असं मला तरी वाटतं. अक्षयजी, मला असं वाटतं की हा खूप मोठा डेंजर वाटतं किंवा असं भीतीदायक वाटतं, पण त्यांची उत्तरं इतकी सोपी आहेत आणि आपल्या जीवनशैलीमध्ये थोडाफार बदल करणं हा त्यातला गरजेचा आहे. आणि इतकं सोपं उत्तर मिळू शकतं ह्या सगळ्यामध्ये. आणि तुम्ही मगाशी एक वाक्य असं बोलला की तंत्रज्ञान चांगलं आहे, कसं वापरायचं हे आपल्या हातात आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की आपल्याला यशस्वी व्हायचं आहे की आपल्याला समस्यांच्या गर्तेमध्ये अडकायचं आहे, हे सगळं आपल्या हातात आहे. आणि आजूबाजूने जसं आकर्षण असतात तशी माहिती देणाऱ्या व्यक्ती असतात अक्षयजींसारख्या, किंवा वेबसाईट्स असतात, येणाऱ्या समोर काहीतरी आपल्या मोबाईलमध्ये पण येत असतं, पण आपण ते वाचत नाही. आणि जे आपलं फक्त मनोरंजन करतं, मन रमवतं, त्याच्यातच आपण रमून जातो आणि रमून गेल्यानंतर अडकलो की मग पश्चाताप करत बसतो. हा जो काही आमचा सेगमेंटचा विषय होता ह्या दिवाळीमधला, तो हाच होता की तंत्रज्ञान किती चांगलं आहे, पण चांगलं असताना ते कसं वापरलं पाहिजे. आणि अक्षयजीने अत्यंत योग्य शब्दामध्ये तुम्ही आम्हाला हे सांगितलं की एक चांगली बाजू दाखवताना त्याच्याबरोबरची जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा समाजासमोर आली पाहिजे. आणि मला वाटतं की ह्या सगळा जो काही आमचा प्रयत्न होता तुमच्यासमोर हे सगळं उघड करण्याचा, त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला खूप सहकार्य केलं अक्षयजी. आणि यातून किमान काही लोक तरी सजग होतील आणि आपण हा जनजागृतीचं काम असंच सुरू ठेवूया, आपण पुन्हा भेटूया. कारण मला असं वाटतं की हे जे तंत्रज्ञान आहे ह्याच्यामध्ये सतत बदल होतोय आणि आपल्याला सतत अपडेट होत राहावं लागेल. त्याच्यामुळे मला वाटतं प्रहार डिजिटलच्या प्रेक्षकांना सुद्धा तुम्हाला पुन्हा भेटायला आवडेल. पण आज तुम्हाला आम्हाला एवढी माहिती दिलीत आणि आमच्या प्रेक्षकांना सजग केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. मला बोलावलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद.